Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. देवाची पवित्र उपस्थिती आमच्यामध्ये आहे. Praise the Lord. Praise the Lord. आणि आज आम्हाला त्या उपस्थितीमध्ये चाललं गरजेचं. अशी कोणतीच गोष्ट नाहीये जी प्रभू येशूकडे आले आणि ती गोष्ट त्या आमच्या जीवनातून निघून गेली. प्रत्येक गोष्ट प्रभूने त्याच्या सामर्थ्याच्याद्वारे आम्हामधून काढून घेतलेली आहे. आज आम्हाला देवाच्या वचनाकडे लक्ष लावायचं आहे. जगामध्ये पुष्कळ साऱ्या आई आहेत, ज्यांना पुत्र आहे, ज्यांना लेकरं आहेत, अशा सर्व ज्या आमच्या माता भगिनी आहेत, त्यांच्याविषयी देवाचं वचन आम्हाला या प्रकारे सांगतं की परमेश्वराने जगामध्ये जर सर्वात सुंदर गोष्ट जी कोणती बनवली असेल तर ते त्या आईला बनवलं आणि त्या आईच्या द्वारे त्याने आम्हाला जन्म दिला याकरता की आम्ही त्याच्या उपस्थितीमध्ये झाला. परंतु देवाचं पवित्र वचन आम्हाला एक गोष्ट प्रकारे या प्रकारे सांगतं की पहा, सद्गुणी स्त्री कोणास प्राप्त होते तिचे मोल मोत्याहून दिला. Praise the Lord. ज्या घरामध्ये एक सद्गुणी स्त्री आहे, एक देवाला भिवून चालणारी स्त्री आहे, जिच्याविषयी बायबल आम्हाला सांगतं, जी स्त्री परमेश्वराचं भय मानते, तिची लेकरं आणि तिचा जो पती आहे तो तिला सकाळी उठून तिला धन्य मानतात. तर हे तुमचं कर्तव्य आहे. ज्याही बहिणी या ठिकाणी बसलेल्या आहेत, ज्याही माता भगिनी या ठिकाणी आहे, हे त्यांचं प्रथम कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या लेकरांना जगातली कोणती उत्तमातली उत्तम गोष्ट न त्या देऊ शकल्या अथवा शकल्या दुमत नाहीये, परंतु त्यांनी आपल्या लेकरांना येशू ख्रिस्त नक्की द्यावा. आणि जर त्यांनी तो ख्रिस्त दिला ना, तर मी तुम्हाला सांगतो, एक एक गोष्ट तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या कृपेने आणतो. Praise the Lord. माझी इच्छा आहे देवाने त्याच्या वचनानुसार आम्हाला बदल करावा. Praise the Lord. मनुष्य कोणाला बदलू शकत नाही हो. बदलणारा परमेश्वर आहे. बदलणारा त्याचं सामर्थ्य आहे. सर्व गोष्टींमध्ये विश्वासयोग्य ठरवणारा, नीतिमान ठरवणारा परमेश्वर आहे आणि त्याचं चारित्र्य आमच्या जीवनामध्ये दिसणं गरजेचं आहे. आज मी तुम्हाला वचनाद्वारे उत्साहित करू इच्छितो. जर तुमचं जीवन बदलत नाही, ख्रिस्तामध्ये येऊन जर तुमचं जीवन बदलत नाही, तर तुम्ही स्वतःला ख्रिस्ती म्हणून घेणं चुकीचं आहे. जर आम्ही ख्रिस्ताचे आहोत तर आमच्या जीवनामध्ये ख्रिस्ताचा स्वभाव दिसणं गरजेचं आहे. Praise the Lord. देवाचं वचन आम्हाला या प्रकारे सांगतं की जर तुम्ही ख्रिस्तामध्ये आले तर तुमचं जीवन जे आहे ते कालपेक्षा आज अधिक उत्तम झालं पाहिजे. Praise the Lord. देवाचं पवित्र वचन आम्हाला या प्रकारे सांगतं की तुम्ही स्वतःला ख्रिस्ताचे तेव्हाच म्हणू शकता जेव्हा तुम्ही ख्रिस्ताचा स्वीकार करून तुमचं कालच्या जीवनापेक्षा आज बदल करून त्यापेक्षा उत्तम जीवन जगण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तुमचं परवाचं जीवन हे उद्याच्या जीवनापेक्षा सुद्धा चांगलं झालं पाहिजे. मग काय आमचं जीवन आज त्याप्रमाणे आहे का? मी पुष्कळ लोकांना पाहिलं, त्यांनी ख्रिस्ताला स्वीकार केला, पिढ्यांचे ख्रिस्ती असूनही त्यांचा कालचा स्वभाव, आजचा स्वभाव वर्षानुवर्ष त्याच प्रकारे चालून येत आहे. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगू इच्छितो. आमचं सर्वात महत्वाचं जर काही असेल तर आमचं कालचं जीवन हे अधिक जे आम्ही पापामध्ये जगत होतो त्यापेक्षा अधिक चांगलं आमचं आजचं जीवन पाहिजे. Praise the Lord. मोठ्या गोष्टींची अपेक्षा परमेश्वर तुमच्याकडून कधीच करत नाही हो. देव तुमच्याकडून अपेक्षा करतो छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्ही ओव्हरकम करा, तुम्ही स्वतःमध्ये बदल करणं चालू करा आणि हा बदल स्वतःच्या ताकदीने होत नाही तर देवाच्या कृपेने होतो. आज लोकांना कृपा म्हणजे शब्दाचा अर्थ माहिती नाहीये. जगामध्ये जा, लोकांसमोर बसा, लोकांसमोर बसल्यानंतर चार लोकांसोबत गप्पा मारताना तुम्हाला
पुकारता. आणि ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. मी पुलपिटवर उभा राहून सांगत आहे, देवाच्या उपस्थितीमध्ये येऊन मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगू इच्छितो. ज्या चर्च मध्ये तुम्ही जाता ना, त्या चर्च मध्ये पापाचा प्रचार व्हायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. ज्याही ठिकाणी तुम्ही, ज्याही उपस्थितीमध्ये तुम्ही जाता, त्या ठिकाणी पापाचा उपदेश झालाच पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो, हे पाप जे आहे आमच्या जीवनामध्ये पुष्कळ वेळा आम्हाला अडचणामध्ये टाकतो. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगू इच्छितो, आज पुष्कळ सारे चर्च जे आहे ना, लोकांना जगामध्ये टिकवून ठेवायचं काम करत आहे. पापाचा प्रचार आम्हाला स्वर्गात नेणारा आहे. काय आहे? पापाचा प्रचार ऐकून जोही मनुष्य मन फिरवतो, तो मनुष्य स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करण्यासाठी योग्य आहे असं प्रभूचं वचन सांगतं. कारण की त्याने लिहिलेलं आहे, पश्चाताप करा, कारण की स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. पण आजकाल लोकांचं काय माहितीये का? लोक जगात टिकून राहण्यासाठी त्यांना ते प्रचार करत आहे. पुष्कळ सारे सेवकांना वाटतं, मी जर पापाचा प्रचार केला, जर मी लोकांचं पाप त्यांना सांगितलं, तर माझ्या चर्च मधून लोक निघून जातील, माझं दान दशमांश येणाऱ्या गोष्टी कमी होतील. परंतु आज खूप सर्व ठिकाणी या जगामध्ये टिकून राहण्याचा प्रचार होत आहे. आम्हाला येथे टिकून नाही राहायचं, तर आम्हाला प्रभू येशूने याकरता बोलवलं की आम्ही त्याच्यामध्ये चालावं. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला एवढंही सांगतो, जर या ठिकाणी मी तुम्हाला पापाविषयी उपदेश करत नाही, तर त्या ठिकाणी जा जेथे पापाचा उपदेश केला जातो. प्रेज द लॉर्ड. आम्हाला अधिकार आहे. ख्रिस्ताने आम्हाला प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेलं आहे. तुम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवूही शकता आणि नाही पण ठेवू शकता, सोडूही शकता ना. फुल फ्रीडम आहे हो. इथे हाणून मारून ख्रिस्ती बनवणं नाहीये. इथं ख्रिस्ताचं त्यालाच म्हणवलं जातं ज्याच्या जीवनामध्ये तो पाप करत आहे. जेव्हा ख्रिस्ताचं वचन त्याला कळालं आणि त्याने आपल्या पापापासून पश्चाताप करून आपलं मन फिरवलं आणि ख्रिस्ताचा स्वीकार केला, आणि तो आता स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ख्रिस्ताच्या इच्छेप्रमाणे जगतो, त्याच्याविषयी बायबल साक्ष देते, तो देवाच्या दृष्टीने नीतिमान असा गणला जाईल. प्रेज द लॉर्ड. योहान 16:33 मध्ये आम्ही मागच्या रविवारी पाहिलं की प्रभूने सांगितलं की जगामध्ये तुम्हाला क्लेश होतील, तरी धीर धरा, मी जगाला जिंकलेला आहे. तुम्हाला माहित आहे का, बायबल मध्ये प्रभू येशूने जर सर्वात पहिल्या एखाद्या सर्वात मोठ्या गोष्टीवर विजय जर मिळवला असेल, सर्वात मोठी गोष्ट ज्यावर प्रभू येशूने विजय मिळवला ती गोष्ट म्हणजे पाप आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूने सर्वात मोठा विजय ज्या गोष्टीवर मिळवलेला आहे ते म्हणजे पाप आहे. जे की बायबल आम्हाला सांगतं पापाचं वेतन मरण आहे. त्या मरणावर प्रभूने विजय मिळवलेला आहे. हालेलुया. आज आम्हाला हे शिकायचं आहे, देवाचं पवित्र वचन आम्हाला काय त्या ठिकाणी सांगत आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, आमच्या जीवनामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट जेव्हा आम्ही बघतो, बघा ना, हे पापच कारण आहे हो ज्यामुळे आमच्या घरामध्ये बरकत येत नाही, आशीर्वाद येत नाही. हे पाप कारण आहे ज्यामुळे आमच्या घरामध्ये रोग आहे, आजार आहे. हे पाप कारण आहे ज्यामुळे आमच्या घरामध्ये एक मत नाहीये. हे पाप कारण आहे ज्यामुळे आम्ही आत्मिकतेमध्ये वाढत नाही आहोत. हे पापच कारण आहे ज्यामुळे आमचं एकमेकांसोबत पटत नाही. हे पाप कारण आहे अजूनही आमच्या घरामध्ये बंधन आहे. हे पाप कारण आहे अजूनही आमच्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी घडत नाहीये. जर आपल्या जीवनामध्ये तुम्हाला आशीर्वाद बरकत देवाची त्या ठिकाणी
जर बघायचं असेल तर एक गोष्ट करावी लागेल, पाप सोडून द्या. Praise the Lord. मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक गोष्ट जी देवाच्या वचनानुसार अयोग्य आहे, बायबल त्याला पाप म्हणतं. तुम्ही जर कोणाच्या चुगल्या करता ना, तुम्ही पाप करता. तुम्ही जर कोणाविषयी निंदा करता, तुम्ही पाप करता. हे मी नाही सांगत, बायबल सांगतं. तुम्ही लबाड बोलतात ना, खोटं बोलतात ना, खोटं चालतं बोलतात, खोटं बोलतात ना, तुम्ही पाप करता. Praise the Lord. मी आज तुम्हाला या गोष्टी सांगू इच्छितो. ही आमची प्रार्थना असायला पाहिजे, ही आमची डिझायर असली पाहिजे, इच्छा असली पाहिजे. जर आम्ही स्वतःला शिष्य बनवू इच्छितो, जर आम्हाला शिष्य बनवायचं असेल, तर आम्हाला देवाला प्रार्थना करायची आहे की प्रभू आम्हाला तुझ्या योग्यतेनुसार बनव. Praise the Lord. हे पाप आमच्यामधून काढून टाक, तुझी कृपा आमच्यामध्ये दे, कारण की देवाचं वचन आम्हाला माहिती आहे. इथे तिथे येऊन चर्चमध्ये येऊन याला त्याला म्हणायचं नाही की तू पाप करतो आहे. आम्हाला सवय आहे, हे तू पाप करतो, हे तू चुकीचं करतो, याचं त्याच्यासाठी नाहीये. इथं बसलेल्या तुम्हाला आणि माझ्यापैकी सर्वांना माहिती आहे, आम्ही प्रत्येक जण एक पाप करतो आणि ते आम्हाला माहिती आहे. इथं जमलेल्या प्रत्येकाला त्याचं पाप माहिती आहे. आम्ही काही पाप लपून करतो ना, आम्ही लोकांसमोर थोडी करतो. त्याच्यामुळं देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे आम्हाला सांगतं की ज्या दिवशी आमच्या घरातून हे पाप निघून जाईल, तेव्हा आमच्या जीवनामध्ये आमचा संबंध देवासोबत जुडला जाईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अहो, जेव्हा आदाम आणि हवेने येदेन बागेमध्ये जेव्हा पाप केलं, तेव्हा परमेश्वराने त्या ठिकाणी एक मेंढरू घेतलं, ते कोकरू तिथे कापलं, त्याची कातडी त्या ठिकाणी घेतली आणि त्यांना त्या ठिकाणी त्यांनी दिली. काय केलं माहिती आहे? ते कोकरा याचं प्रतीक आहे, याचं प्रमाण आहे की परमेश्वराचा पासून पापामुळे त्यांचा संबंध जो आहे तो दूर झाला होता, परंतु बलिदानाच्या द्वारे परमेश्वराने त्यांचा संबंध ख्रिस्तामध्ये पुन्हा एक केला. Praise the Lord. मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगू इच्छितो, हे पाप जेव्हा तुमच्या जीवनामध्ये जाईल ना, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही देवाच्या समीपतेमध्ये अधिकारी घ्यायला सांगा. अहो, आम्हाला आत्मिकतेमध्ये जर वाढायचं आहे ना, तर पाप सोडावं लागेल. आम्हाला देवाच्या जवळ यायचं असेल ना, तर आम्हाला पाप सोडावा लागेल. मी तुम्हाला सांगू इच्छितो, पुष्कळ वेळा सैतानाने आमच्या जीवनामध्ये हा भ्रम टाकलेला आहे. पाप झालं ना, सैतानाला अरे काय नाही होत रे, काही नाही होत, काही नाही होत. मला बरं आपल्या शेजाऱ्याला म्हणा काही नाही होत, म्हणा 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 काही नाही होत. मला त्यांना जोपर्यंत तुमचा आवाज माझ्या कानापर्यंत येत नाही, कुजबुजणं, हे बघा, कुजबुजणं आणि स्पष्ट बोलणं. बायबल स्पष्ट सांगतं प्रत्येक मनुष्य बोलण्यात स्पष्ट असावा. प्रेज द लॉर्ड. आम्ही बोलण्यामध्ये स्पष्ट असावे. जे आहे ते आहे. प्रेज द लॉर्ड. का बरं सैतान म्हटलं म्हणून तुम्हाला काय म्हटलं का? म्हणा ना, काही नाही होत, म्हणा. तो तुमच्या मनामध्ये वारंवार ही गोष्ट टाकल, काय टाकल माहिती आहे का? अरे पाप झालं ना, काही नाही होत, देव क्षमा करून टाकील. काय सांगेल? काही नाही होत, हरकत नाही, झालं तर होऊ दे, देव क्षमा करील. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर एखादा व्यक्ती वारंवार हीच गोष्ट आपल्या जीवनामध्ये करत आहे, तर तो स्वतः ख्रिस्ताजवळ कधीच जाऊ शकतो. जे की बायबल सांगतं पश्चाताप एकदाच होतो. आमचा पश्चाताप कितीतरी वर्षांपासून चालू आहे. आम्ही रोज म्हणतो प्रभू माझा पश्चाताप कर, आणि रोज सकाळी उठल्यावर म्हणतो प्रभू दिवसभर पाप नाही हो म्हणून माझं रक्षण कर. आणि संध्याकाळी जेव्हा प्रार्थना करतो दिवसभर केलेल्या चुकांची मला क्षमा कर. आमच्यापैकी पुष्कळ
पुष्कळ लोक आहेत जे रोज सकाळी प्रार्थना करतात, प्रभू पाप नेऊन मला वाचव, पण संध्याकाळी झोपताना ही प्रार्थना नक्की करतील, केलेल्या चुकांची मला क्षमा कर. माहिती का तुम्हाला कोणत्या चुका तुम्ही मननच करत नाही ना. आम्ही मननच करत नाही, आम्हाला माहितच नाही आम्ही काय चुका केल्या. फक्त हा देवा चुकला असं तर क्षमा कर. मग मला आईला 2 शिव्या देऊ आम्ही, आईची अक्कल काढू, बापाला 4 चौघामध्ये म्हातारा म्हणू, याला त्याला शिव्या देऊ, याचे त्याच्या बाळाचा खोडा काढू, याचे त्याच्याविषयी निंदा करू. आम्हाला ते आठवत नाही. प्रभूला म्हणतो मला क्षमा कर. अरे निंदा करतो जाण त्या व्यक्तीला, मला मी तुझ्याविषयी बोललो, मला क्षमा कर. तेव्हा क्षमा आहे. विश्वास कृती वाचून मेलेला आहे. तर आज आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. देवाचं वचन आम्हाला सांगतं की आम्हाला एक निर्णय घ्यायचा आहे की आज जर माझं पाप मला दिसलं तर मी आजच ते सोडून देईल. तेव्हा प्रभूची कृपा तुमच्यावर येईल आणि तुम्ही मुक्त व्हाल. प्रेज द लॉर्ड. मागच्या आठवड्यामध्ये आमच्या चर्चमध्ये 5 बाप्तिस्मे झाले. अरे टाळ्या वाजवा, टाळ्या. पुष्कळ साऱ्या चर्चेस मध्ये बाप्तिस्म्याची जागा अजूनही खाली आहे. बाप्तिस्मे होत नाही राहिले. प्रेज द लॉर्ड. अरे खूप साऱ्या चर्च मध्ये मी पाहिलं तिथं बाप्तिस्माची जागा आहे ना एकदम ओसाड पडलेली आहे. लोक म्हणतात अरे बाप्तिस्मे होत नाही. अरे बाप्तिस्मे कशी होतील जेव्हा पापाचा प्रचार होईल तेव्हा बाप्तिस्मे होतील. आज खूप साऱ्या चर्च मध्ये पापाचा प्रचार होणं बंद झालेला आहे. प्रभूमध्ये या, आराम आहे. प्रभूमध्ये या, बरकत आहे. प्रभूमध्ये या, असं आहे. प्रभूमध्ये या, तसं आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो जेव्हा पाप तुम्हाला समजेल ना तेव्हाच तुम्ही आपलं मन फिरवाल आणि त्या पाण्यामध्ये उतरून पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा घ्या. प्रेज द लॉर्ड. लोकांना भीती वाटते पापाविषयी उपदेश केल्यावर लोकांना वाईट वाटतं. अरे हे काय आहे? अहो पापाचा उपदेश ऐकून पापाविषयी उपदेश केल्यानंतर मनुष्याला वाईट वाटत नाही, त्याच्या आतमध्ये जो दुष्टात्मा आहे त्याला वाईट वाटतं. प्रेज द लॉर्ड. पापाचा उपदेश ऐकून कोणत्या मनुष्याला प्रॉब्लेम नाहीये. अस्वस्थ होतो तो त्याच्या आतमध्ये असणारा दुष्टात्मा. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला त्या ठिकाणी एक गोष्ट सांगू इच्छितो. मनुष्य कधीच पापाविषयी वाईट वाटून घेणार नाही, तर त्याच्या आतमध्ये जो दुष्टात्मा आहे त्याला वाईट वाटतं. कारण की उपदेश पापाचा चालू आहे ना. ज्या दिवशी तुमच्या आतमध्ये तुम्हाला चुटपुट लागेल ना त्या दिवशी आनंदी व्हा. प्रभू तू माझ्यासोबत बोलला, आजपासून निर्णय घेईल असं चालणार. अहो ख्रिस्ती जीवन असं नाहीये का तुम्ही पाप केला आणि पाळताना 1000 रुपये हातात दिले की तुमच्या पापाची क्षमा झाली. नाही. ख्रिस्ती जीवन असंही नाही. चर्च मध्ये गेले, मेणबत्त्या लावल्या देवाला, देवा मेणबत्त्या घे आणि मला क्षमा कर. बिलकुल नाही. पाळकाच्या हातामध्ये पाळक साहेब हे पैसे घ्या आमच्या पापांची क्षमा. अरे कुठं आम्ही जगत आहोत? आमच्या परमेश्वराकडे, ज्या परमेश्वराला आम्ही विश्वास ठेवतो तो सृष्टीचा निर्माण करता आहे, त्याच्याकडे खाण्यापिण्याची पैशाची कमी नाहीये. तो जगाचा प्रकाश आहे. हालेलुया. मी तुम्हाला सांगू इच्छितो आमच्या जीवनामध्ये जर आम्हाला एक शिष्य बनायचं आहे तर मी तुम्हाला सांगतो सर्वात आधी लोकांना उपदेश करण्या अगोदर स्वतःला उपदेश करणं चालू करा. प्रेज द लॉर्ड. कारण की
हे पाप तोपर्यंत आमच्यातून जाणार नाही जोपर्यंत आम्ही स्वतःमध्ये बदल करत. बायबलमध्ये देवाचा एक महान दास आहे ज्याचं नाव आहे संत पाऊल. प्रेज द लॉर्ड. आणि हा पाऊल जो आहे ना, याच्यामध्ये इतकं देवाचं प्रेम होतं, इतकं देवाचं म्हणजे अद्भुत त्याचे कॅरेक्टर जर तुम्ही बायबलमध्ये जर याच्यात घुसले ना, तुम्हाला कळेल संत पाऊल देवावर किती प्रेम करत होता. आणि हा पाऊल असा होता, याच्यामध्ये खूप चांगुलपणा होता आणि हा न घाबरता देवाची सेवा करायचा, कुठंच घाबरत नव्हता. याला तर इतकं मारायचे लोक, इतके मारायचे, एका दोन ठिकाणी त्याला असं मेलेलं म्हणून गावाच्या बाहेर टाकलं. अचानक देवाचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आलं, तो जागेवर उठला, पुन्हा त्याने अंग झटकलं, त्याच गावामध्ये गेला ज्या गावामध्ये त्याला मारलं होतं आणि त्या गावामध्ये जाऊन अख्ख्या गावाला त्याने सुवार्थ सांगितलं. प्रेज द लॉर्ड. आम्हाला एक कानाखाली झापड आणली तर आम्ही आयुष्यभर त्याला शिकायला आलो. आम्ही नेहमी त्याच्या गावाचं वाटलो हो म्हणून आम्ही सांगतो. प्रेज द लॉर्ड. पण पाऊल असं नव्हतं. आणि हा पाऊल आपल्या अंतिम दिवसामध्ये जेव्हा तो मरणार होता, त्या मरण्याच्या अगोदर आपला प्रिय जो पुत्र होता, ज्याचं नाव ज्याला त्याने मुलगा मांडलं होतं, ज्याचं नाव होतं तिमोथेय, त्या तिमोथेयाला दुसऱ्या पत्रामध्ये त्याच्या 4थ्या अध्यायाच्या 7व्या वचनामध्ये काय म्हणतो वाचू बरं आपण. दुसरे तिमोथी याचा 4था अध्याय आणि त्याचं 7वं वचन काय म्हणतो माहिती का? आय फॉट अ गुड फाईट. मी चांगलं युद्ध केलेलं आहे. जे सुयुद्ध म्हणजे चांगलं युद्ध मी केलेलं आहे. आय रॅन द गुड रेस. मी एक चांगली धाव धाविली आहे. अँड आय केप्ट माय फेथ. मी माझा विश्वास राखीला आहे, म्हणजे मी माझा विश्वास सांभाळला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि पुढे तो म्हणतो की माझा प्रयाण काळ जवळ आलेला आहे. एका खऱ्या देवाच्या दासाला हे सुद्धा माहित असतं की त्याचा समय कधी पूर्ण होत आहे. प्रेज द लॉर्ड. तो कधी भ्रमामध्ये राहू शकत नाही, तो कधी भ्रमामध्ये राहत नाही. त्याला खात्री असते की त्याचं ध्येय त्या ठिकाणी पूर्ण होतं. आता त्याला समजतं की पृथ्वीवरची माझी वेळ पूर्ण झाली आहे. पाऊलाला माहित होतं. मागे जर तुम्ही पाहिलं 10 वेळेस पाऊल जेलमध्ये गेला, परंतु जेलमध्ये गेल्यानंतर एकदा सुद्धा तो असं म्हटला नाही की आता माझी सेवा पूर्ण झाली आहे. परंतु ज्या दिवशी तो तिमोथेयाला लिहायला लागला, लिहिताना तो म्हणतो माझी सेवा पूर्ण झाली आहे. प्रेज द लॉर्ड. 10 वेळा जेलमध्ये गेला, हे देवाचा वायदा होता, देवाचं अभिवचन होतं, देवाने त्याला टिकवून ठेवलं. परंतु जसं त्याला पवित्र आत्म्याने सांगितलं की आता पृथ्वीवरची तुझी सेवा पूर्ण झाली आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जर प्रभूमध्ये आहात, तुमच्या अंतिम दिवसामध्ये परमेश्वर तुमच्या बरोबर राहील आणि ज्या दिवशी तुमची सेवा पूर्ण होईल त्या दिवशी तो तुम्हाला सांगेल. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे, मरायच्या गोष्टी ते लोक करतात ना, मरायच्या गोष्टी तेच लोक करतात की ज्यांना माहिती नाहीये त्यांची वेळ कधी येणार. ते नुसतं म्हणत असतं मेलो असतो तर बरं झालं असतं, मेलो असतो तर बरं झालं असतं, असं वाटतं म्हणूनच जावा, असं वाटतं म्हणूनच जावा. मरायच्या गोष्टी करतात हो. पण पाऊल कधी तशा गोष्टी करत नव्हता. तो एकदाच म्हणाला की माझा प्रयाण काळ जवळ आलेला आहे, माझी सेवा पूर्ण झालेली आहे. बायबल सांगतं त्यानंतर पाऊलाचा मृत्यू झाला, कारण की पवित्र आत्म्याने त्याला सांगितलं की तुझी सेवा पूर्ण झाली आहे. आणि त्यापुढे 7व्या वचनामध्ये तो म्हणतो जे सुयुद्ध ते मी केलं आहे, मी एक चांगली धाव धाविली आहे आणि माझा विश्वास मी राखीला आहे. प्रेज द लॉर्ड. आज आम्ही याच वचनावर बघणार आहोत. If you want to become a disciple, जर तुम्हाला शिष्य बनायचं आहे, या गोष्टी आपल्या अंतःकरणामध्ये बिंबायच्या आहेत. प्रेज द लॉर्ड. चांगला विश्वास राखीला आहे. I kept my faith. विश्वास सांभाळला आहे.
एक शिष्य सर्व काही गमवत आपल्या जीवनामध्ये आहे नाही ते सर्व काही तो गमावेल, परंतु तो एक गोष्ट कधीच गमावणार नाही, ती गोष्ट म्हणजे त्याचा विश्वास. तुम्हाला विश्वासाचं संरक्षण करावं लागेल. हा विश्वास जो आहे ही अशी गोष्ट नाहीये का देवाने तुम्हाला एकदा तुमच्यामध्ये विश्वास दिला आणि बाकीचा देव त्या ठिकाणी बघून गेला. नाही हो, बिलकुल असं नाहीये. तुम्हाला या विश्वासाचं संरक्षण करायचं आहे. हे तुमचं काम आहे की तुम्हाला विश्वास सांभाळून ठेवायचा आहे. जर तुम्ही विश्वास सांभाळला नाही तर तुम्ही बर्बाद व्हाल, तुमची बर्बादी होईल, तुमच्या जीवनामध्ये अडथळे येतील, तुम्ही संपून जाल. कधी कधी हा विश्वास आमच्या जीवनामधून निघून जातो. का माहितीये? आमच्या तोंडामुळे, आम्ही बोलतो ना, आमच्या हातामुळे, आमच्या वागण्यामुळे हा विश्वास आमच्यामधून निघून जातो. परंतु देवाचं वचन आम्हाला सांगतं सर्व काही केलं तरी चालेल, परंतु तुमच्यामध्ये असणारा ख्रिस्ताविषयीचा विश्वास गेला नाही पाहिजे. तुम्हाला विश्वास वाचून ठेवायचा आहे. मी तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो की तुमचा विश्वास जो आहे, तुमचा अभिषेक जो आहे, जो देवाचा अभिषेक, जे अनॉइंटिंग त्याला म्हणतो, तो तुमच्या विश्वासावर अवलंबून आहे. तुमचा अभिषेक तुमच्या विश्वासावर अवलंबून आहे. जर हा विश्वास सांभाळला नाही तर तो तुमच्यामधून निघून जाईल. तर मग काय झालं माहितीये का? मागच्या आठवड्यामध्ये 5 जणांचा बाप्तिस्मा झाला. प्रेज द लॉर्ड. मी चर्च मध्ये येणाऱ्या पुष्कळ लोकांना पाहिलेलं आहे जे बाप्तिस्मा घेऊन सुद्धा पाप करतात. पुष्कळ लोक आहेत बाप्तिस्मा घेतल्यानंतरही त्यांच्या जीवनामध्ये ते पाप करतात. तुम्ही घेतला, मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, पाण्यामध्ये उतरून बाप्तिस्मा घेणं फार सोपं आहे, पण त्या बाप्तिस्म्यानुसार आपल्या जीवनामध्ये चालणं फार अवघड आहे. प्रेज द लॉर्ड. सोपं आहे ना, पाण्यात उतरले, बाप्तिस्मा घेतला, पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा घेतला. मी तुम्हाला सांगतो फार त्या ठिकाणी आनंद वाटला, परंतु त्यामध्ये टिकून राहणं फार अवघड आहे. म्हणून बाप्तिस्मा झाल्यावर पाळक साहेब एक लाईन त्या ठिकाणी वापरतात की मरेपर्यंत विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा उपूड देईन. बायबलचे जे बाप्तिस्म्याचे आशीर्वाद जर पाहिजे ना, तर मरेपर्यंत विश्वासूच राहावा लागेल. हालेलुया. Be faithful till the end. देवाला मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही देवासोबत विश्वासू नाही राहिले तर तुमचे आशीर्वाद निघून जातील. देव म्हणतो मला मूर्तीपूजा आवडत नाही. आम्हाला विश्वासू बनल्यानंतर खूप काही त्यागावं लागेल, खूप काही सोडावं लागेल. थोडा ऐकताना वाईट वाटेल हो, परंतु देवाला मूर्तीपूजा आवडत नाही बरं का. प्रेज द लॉर्ड. याचा भान ठेवा. भाऊ, आम्ही मूर्तीपूजा कुठं करतो? ज्या गोष्टींना आपल्या जीवनामध्ये देवाची जागा देतात ती तुमच्यासाठी तुमची मूर्तीपूजा आहे. पैसा मूर्तीपूजा, घर मूर्तीपूजा, देवाची जागा तरी या गोष्टींना देऊ नका. जे दिलं देवाने दिलेलं आहे, प्रथम स्थान देवाचं आहे. काय आम्ही काय म्हणतो बरं? पहिलं स्थान देवाचं, नंतर आमच्या आई बापाचं, आणि नंतर त्या ठिकाणी चर्चचं आहे ना. नाही, ऐका, पहिलं स्थान देवाचं, दुसरं स्थान आई बापामध्ये देवाचंच, तिसरं स्थान मंडळीमध्ये सुद्धा देवाचंच, आणि चौथी गोष्ट तुमचे मित्र मैत्रिणी असतील, तुमचे नातेवाईक स्वकीय असतील, त्यांच्यामध्ये सुद्धा देवाचं. या चारही गोष्टींमध्ये जेव्हा तुम्ही देव ऍड कराल ना, प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोनच बदलून जाईल. प्रेज द लॉर्ड. आम्ही म्हणतो नाही, पहिलं देव आणि दुसरं मम्मी पप्पा. अरे मम्मी पप्पा कोणामुळे? देवामुळे आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही दाविदासारखे एक उत्तम आराधक असू शकता, तुमच्याकडे शमशोनासारखं फार मोठं ज्ञान असू शकतं, अब्रामासारखा जर तुमच्याकडे विश्वासही असू शकतो, पण शमशोनासारखा आपल्या वासनेवर नियंत्रण नाही तर तुमच्या जीवनामध्ये ख्रिस्ती बनवण्याचा फायदाच नाहीये. प्रेज द लॉर्ड.
प्रकारची प्रत्येक क्वालिटी आमच्यामध्ये बिल्ड आहे, पण एका गोष्टीविषयी जर विश्वासू नाही ना, संपला, खतम, टाटा, बाय बाय. तर मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो, देवाला आम्हाला आमचं लक्ष पाहिजे, फक्त त्याला आमचं अटेन्शन पाहिजे. तुम्ही देवाचे कोण आहात हो? हा, तुम्ही लेकरा. कोण आहात तुम्ही देवाचे? ओ माय गॉड, प्रभू लेकरांना घ्यायला नाही येणार, समजलं? तुम्ही ख्रिस्ताची वधू आहात. मंडळी ख्रिस्ताची वधू आहे. या ठिकाणी जमलेला प्रत्येक पुरुष, प्रत्येक स्त्री ख्रिस्ताची वधू आहे. तर मग प्रभू कोणाला नाही येणार आहे? आम्ही कोण आहोत? ख्रिस्ताची कोण आहोत? कोण आहोत? प्रेज द लॉर्ड. प्रभू लेकरांना न्यायला नाही येणार हो. बायबल मध्ये सांगितलं तो त्याच्या वधूला नाही येणार आहे. तुम्ही बघता ना, एखाद्या त्या ठिकाणी लग्न ठरलं, मुलीचं लग्न ठरलं, आणि मुलीचं लग्न ठरल्यानंतर ती मुलगी काय करते माहितीये का? ती हळद लावते ना, उठणं हळद लावते. का बरं लावतात तो? का लावतात बरं? सुंदर दिसावा. कोणासाठी? नवरदेवासाठी का दुसऱ्याच्या नवऱ्यासाठी? नाही ना. कोणाच्या नवऱ्यासाठी लावते ती? स्वतःच्या. आहे ना, ब्युटी पार्लर मध्ये जाते, मेकअप करते, इकडचे तिकडचे केस पाडते, ठिकाणी वरबाडून उपटू काढते. कोणासाठी करते ती? तिला कोणासमोर चांगलं दिसायचं आहे. तिला माहिती आहे की काही दिवसानंतर माझा विवाह होणार आहे, त्याची ती तयारी करत आहे. सेम गोष्ट, एक दिवस ख्रिस्ताबरोबर आमचा विवाह होणार आहे, मंडळीचा विवाह होणार आहे, आम्हाला तयार राहायचं आहे. मी तुम्हाला ही गोष्ट त्या ठिकाणी सांगू इच्छितो. आम्हाला हे जाणायचं आहे, आमचा प्रभू येशू लवकर येणार आहे, म्हणून तयार राहायचं आहे. जेव्हा पाप येतं ना आमच्या जीवनामध्ये, तर त्या पापाला नाही म्हणा, कारण की तयारी चालू आहे. कसली? विवाहाची तयारी चालू आहे. प्रेज द लॉर्ड. सैतान येऊन तुम्हाला म्हणेल की बाबा रे असं आहे, त्याला म्हणायचं निघ, आमच्या लग्नाची तयारी चालू आहे. प्रेज द लॉर्ड. सांभाळा स्वतःला. जर तुम्ही स्वतःला नाही वाचवलं तर तुमच्या जीवनामध्ये तुमचा नाश होईल हो. प्रभू लवकर येत आहे. मला त्या ठिकाणी एक गोष्ट फार आवडते. जेव्हा त्या ठिकाणी लग्नाचं वराड येतं ना, लग्नाचं वराड येतं ते कसं कळतं माहितीये का? बँड बाजाचा आवाज येतो, है ना? बँड बाजा जेव्हा ऐकू येतो तेव्हा काय समजतं? वर येत आहे. ते प्रभू येशू येण्याच्या अगोदर एक आवाज तुम्हाला ऐकू येणार आहे, आणि त्या आवाजाने तुम्हाला समजेल प्रभू आमच्यामध्ये आलेला आहे. करण्याचा नाद होणार आहे. हालेलुया. आम्हाला तयार राहायचं आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, आम्हाला तयारी करणं गरजेचं आहे. आता तुम्हाला माहिती आहे का तुमचा वर कोण आहे? तुमचा वर कोण आहे? हा, पुष्कळ लोकांना हे माहीतच नाहीये की त्यांचा वर कोण आहे. आमचा वर प्रभू येशू आहे. पाऊलाला सुद्धा माहित होतं की त्याचा जो वर आहे तो प्रभू येशू आहे, तो त्याला नेण्यासाठी येणार आहे. म्हणून तो काय म्हणतो? आय केप्ट माय फेथ, मी माझा विश्वास सांभाळला आहे. काय केलं बरं याने? सांभाळ. काय केलं तुम्ही पाऊलाला विश्वासाचा सांभाळ करायची? कारण की त्याला माहिती होतं काहीतरी मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. 8व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे. तो म्हणतो मला एक मुकुट मिळणार आहे. धार्मिकाला एक मुकुट मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. धार्मिकाला देवापासून एक मुकुट मिळणार आहे, आणि तो मुकुट जो देवाने तयार केलेला आहे तो त्याला मिळणार आहे.
आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक ध्येय आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक एक ध्येय त्यांनी बनवलेलं आहे. काही लोकांचं ध्येय आहे की मला असं करायचंय, मला तसं करायचं. लेकरांना जर तुम्ही विचारलं तुम्हाला तुमचं ध्येय काय, आय वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर, मला डॉक्टर बनायचं आहे, मला IPS IAS बनायचं आहे, मला नर्स बनायचं आहे, मला अमक बनायचं आहे, मला पायलट बनायचं आहे, मला कंपनीचा मॅनेजर बनायचं आहे. प्रत्येकाचं ध्येय आहे ना. काही लोक म्हणतात 4-5 वर्षानंतर मला असं असं करायचं आहे, ध्येय आहे. पुष्कळ लोक म्हणतात मला घर बांधायचं आहे, ध्येय आहे. पण एक गोष्ट मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगू इच्छितो. देवाने आम्हाला या पृथ्वीवर बनवलं त्यावेळेस त्याची इच्छा होती की आम्ही जेव्हा निर्माण झालो आम्ही प्रत्येकाने एका मुकुटाच्या पाठीमागे धावावं. प्रेज द लॉर्ड. तो त्याने आमच्यासाठी केलेला आहे आणि तो त्याला आम्हाला द्यायचा आहे. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगू इच्छितो. पुष्कळ लेकरांना तुम्ही जर विचारलं नाही तुमचं ध्येय काय आहे, ते म्हणतात जुलैमध्ये आम्हाला फिरायला जायचं आहे ना, ध्येय आहे. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. काही लोक काही लेकर जे चर्च साफ करायला येतात, इथेच नाही या पुष्कळ चर्चेस मध्ये, ते ही गोष्ट दोन्ही बाजूने लागू होती, तिकडेही लागू होते, इकडेही लागू होते. जेव्हा आमचे लेकर पापामध्ये जगत होते ना, जेव्हा ते त्या ठिकाणी गुलामगिरीमध्ये पापाच्या बंधनामध्ये जगत होते, तेव्हा त्यांच्याकडून छोटे मोठे पाप होत होते, तेव्हा आई वडिलांना त्यांचा प्रॉब्लेम होता आणि प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांनी काय सांगितलं की चर्च मध्ये गेल्यानंतरच सुधारते. आणि त्यांनी काय केलं, आपल्या लेकरांना काय केलं, चर्च मध्ये साफसफाई करायला पाठवलं. आणि जसे लेकरं प्रभू मध्ये वाढायला लागले, जसे लेकरं चर्च मध्ये जास्त वेळ घालवायला लागले, तेव्हाही आई बापांना त्यांचा प्रॉब्लेमच व्हायला लागला. मग काय होतं, चर्च मध्ये एवढं वेळ थांबत राहतं का? अरे घरात काय आहे का नाही तुम्हाला, 24 तास काय तिथंच मारायचं का, त्या पाळकाला काय डोकं आजकाल बिक्कल आहे का नाही? मी काय वेळ राहते एवढं वेळ कुणी चर्च मध्ये थांबवतं? मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगू इच्छितो. आमच्या जीवनामध्ये समजा आनंद पुढे एक्झाम्पल शेअर करत नाही. आता समजा आनंद येते, आता आनंद प्रभू मध्ये नाहीये. आनंद मस्तपैकी दारू पितो, तो पीत नाही. प्रभू मध्ये नाहीये, दारू पितो, व्यसन करतो, सिगारेट ओढतो, तंबाखू खातो, व्हॉटएव्हर, ही डिड एव्हरीथिंग. त्याने सगळं काही केलं. सैतानाला याचा प्रॉब्लेम नाहीये. सैतान याच्या जवळ येईल, काय होत नाही, मी पितो तू बी पी. सैतानाला हा सुद्धा प्रॉब्लेम नाही का आनंदी 4-5 गर्लफ्रेंड ठेवल्या, 4-5 मैत्रिणी ठेवल्या, त्यांच्यासोबत त्याची मजा चालू. सैतानाला काही तोटा नाही. आनंद पॉप मध्ये जातो, डान्स करतो, पैसे उडवतो, तसा तो खराब नाही. पण सैतानाला त्याचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण ज्या दिवशी आनंद निर्णय घेतो आता मला देवाच्या उपस्थितीमध्ये जायचं, माझं पाप सोडायचं, ज्या दिवशी याचे पाऊल चर्च मध्ये त्या ठिकाणी येतील, त्या दिवशी सैतानाला प्रॉब्लेम होणं चालू होईल. ज्या दिवशी हा वचन वाचायला चालू करील, ज्या दिवशी हा त्या ठिकाणी बायबल वाचायला चालू करील, ज्या दिवशी हा त्या ठिकाणी प्रार्थना करायला चालू करील, हा उपवास करायला चालू करील, सैतानाला प्रॉब्लेम होणं चालू होईल. प्रेज द लॉर्ड. सैतानाला प्रॉब्लेम नाहीये हो. ख्रिस्ती जीवन चर्च मध्ये येऊन जगण्यापेक्षा हे महत्वाचं नाही तुम्ही इथे कसे आहात, बाकीचे दिवस जगामध्ये तुम्ही कसे चालता ते तुमचं खरं ख्रिस्ती जीवन आहे. सैतानाला प्रॉब्लेम नाही आम्ही शिव्या देतो. सैतानाला बिलकुल प्रॉब्लेम नाही, शिव्या देतो. अरे दे रे, काय होत नाही ते. आणि कोणी विचारलं का बरं शिवी दिली, राग होता. राग कोण आहे? सैतान. ईर्ष्या, मत्सर, हेवा. इट्स नॉट फ्रॉम गॉड. हे देवापासून नाहीये, हे
दुष्टात्म्यांची कार्य आहे. तुम्हाला वाटत असेल दुष्टात्म्यांचे कार्य म्हणजे बायाच्या अंगामध्ये आलं, बायाची दाना घुमली आणि तिच्यामध्ये भूते. नाही 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 नाही, बिलकुल नाहीये. या भ्रमातून बाजूला निघा. प्रत्येक दुष्टात्मा घुमणारी स्त्री किंवा पुरुष दुष्टात्मा नाहीये. प्रत्येक प्रकारचं वाईटाचं मूळ जे आमच्यामध्ये आहे ते प्रत्येक गोष्ट दुष्टात्मा आहे. तुम्हाला राग येतो, तुमच्यामध्ये दुष्टात्मा. तुम्ही लबाड बोलता, दुष्टात्मा आहे. व्यभिचार करता, दुष्टात्मा आहे. जाळ कर्म करता, दुष्टात्मा आहे. तुम्ही एकमेकांवर जळता, दुष्टात्मा आहे. तुम्ही लोकांची निंदा करता, दुष्टात्मा आहे. तुम्ही घरच्यांविषयी तुमचे मन चांगले नाही, तुमच्यामध्ये दुष्टात्मा आहे. सावध असा. या सर्व गोष्टींचं मूळ एकच आहे. ते आज आम्हाला या ठिकाणी शिकायचं आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, आम्हाला आमचं लक्ष त्या ठिकाणी बदलायचं आहे. चुकीच्या कामाने सैतानाला फरक पडत नव्हता. हो, ज्या दिवशी तुम्ही बरोबर करणं चालू केलं त्या दिवशी त्याला फरक पडायला लागला. तुम्ही पापामध्ये मरत होते, त्याला आनंद वाटत होता, परंतु जेव्हा तुम्ही देवामध्ये आले ना, त्याला प्रॉब्लेम चालू व्हायला सुरुवात झाली आणि तो तुमच्या पाठीमागे लागला. प्रेज द लॉर्ड. आम्हाला मुकुटाच्या पाठीमागे राहायचं आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, असं राहावा तर तुम्हाला मुकुट मिळालं पाहिजे. I want that crown, I want that crown, I want that crown. मला मुकुट पाहिजे, मला तो मुकुट पाहिजे, मला पाहिजे तो मुकुट. तुम्ही मुकुटा पाठीमागे राहावा, परमेश्वर तुमच्यासाठी सर्व काही सुरळीत करेल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. किती लोकांनी शर्यत पाहिली बरं? शर्यत पाहिली का रे? रन बघितलं का? आता शर्यतीमध्ये उसेन बोल्ट सगळ्यांना माहिती आहे, वेगवान धावपटू आहे उसेन बोल्ट. आता उसेन बोल्ट जेव्हा त्या मैदानावर धावतो, जेव्हा तो त्या मैदानावर धावतो तर तिथे आहे ना, आजूबाजूला खूप सारी गर्दी असते. हजारो लोक तिथे बसलेले असतात. कशासाठी? पायासाठी. जसं उसेन बोल्ट धावत असतो ना, तसं ना सगळं लोक त्यांना मोठमोठ्याने ओरडत असतात, चीअर अप करत असतात, त्यांना प्रोत्साहित करत असतात. आणि लोक कसे करत असतात? काही लोक मोठमोठ्याने ओरडतात त्यांच्या नाव. तुम्ही नाही की तुमच्या लेकराच्या नावाने ओरडत, तशी लोक तिकडे ओरडतात. काही लोक त्याच्यानंतर काही लोक पैसे उडवतात, पैसे. परंतु उसेन बोल्ट काय करत असतो? तो ध्येयाकडे पळत असतो. जर त्या ठिकाणी तो पळत असताना त्याने पाहिलं की तिकडून त्याला आवाज येत नाही, पण हा पण असा फिरला आणि हा पण करायला लागला. आहे का? त्याने पैसे पाहिले, अरे थांबा पैसे पडताय माग. फरक पडतो का त्याच्यात? तो कुठे धावतो? आपल्या ध्येयाकडे धावतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तो आपल्या ध्येयाकडे धावतो. आपलं ध्येय त्याच्या समोर त्या ठिकाणी स्पष्ट आहे. मग आम्ही का असे करतो? का आम्ही तिथं जाऊन तोंड मारत असतो? प्रेज द लॉर्ड. आमचं ध्येय एक आहे. आम्ही त्या ध्येयाने धावत नाही. त्या ध्येयाने धावण्यासाठी आम्हाला आमचं लक्ष माहिती पाहिजे. पण आम्ही ध्येय सोडून जातो, इकडे तिकडे जाऊन तोंड मारतो. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगू इच्छितो, आम्हाला एका शर्यतीमध्ये प्रभूने त्या ठिकाणी नेमलेलं आहे. अहो, लोक पैसा देऊ, तुमच्याजवळ पैसा फेको, तुम्हाला तुमच्या नावाने ओरडो, कितीही तुम्हाला लालूच देऊ, तुम्हाला त्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाहीये. तुमच्या विरोधात कितीही लोक ओरडो, कितीही बोलो, लक्ष देऊ नका. आपल्या ध्येयाकडे जा. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगू इच्छितो, देवाने आम्हाला एक मुकुट दिलेला आहे. तो मुकुट याकरता दिलेला आहे की जेव्हा आम्ही धावतो त्या प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वर आम्हाला म्हणतो, अरे तू धाव, तुला मुकुट मिळवायचा आहे. देवदूत सुद्धा तुम्हाला प्रोत्साहित करतात. काय? देवदूत सुद्धा तुम्हाला म्हणतात, यू कॅन रन, तू पळू शकतो, तू पळ.
परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो, पुष्कळ वेळा धावताना आम्ही पडतो. धावणं सोपं नाही हो. शर्यतीत धावणं सोपं नाहीये. भलेही तुम्ही शर्यतीत पहिले नाही आले तरी चालेल, परंतु त्या ठिकाणी तिथं शर्यत सोडून देऊ नका. आपली धाव पूर्ण करा. प्रेज द लॉर्ड. शर्यतीमध्ये नंबर नाही आला, आम्ही लगेच म्हणतो नाही मला नाही पडायचा. अरे बाबा नो, ऍटलीस्ट शर्यत तर पूर्ण करा, धाव तर संपवा. देवाचं पवित्र वचन आम्हाला याच प्रकारे सांगतं की आम्हाला हार मानायची नाहीये. बघा ना, परिस्थिती कठीण होती, दुःख आमच्या जीवनामध्ये आले होते, समस्येने आम्हाला अडखळण घातले होते आणि घाणेरडे विचार आमच्या मनामध्ये आले होते आणि आता आम्हाला वाटलं की आता सगळं काही संपलं. परंतु देवाचा आत्मा आमच्यामध्ये आला. त्याने आपल्या देवदूतांना आज्ञा केली की हा एका धाबेमध्ये आहे, हा कंटा कामा नये, याचा उत्साह घ्यायला कामा नये, तू जा, याला मदत कर. त्याच्यामुळे देवाने आम्हाला पवित्र आत्मा दिलेला आहे. आम्हाला ते त्या ठिकाणी धावणं गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुमची प्रार्थना हीच पाहिजे की देवा, मी त्या शर्यतीमधून डावी उजवीकडे न वळता आम्ही सरळ त्या ठिकाणी धावावं. तुझमध्ये आम्हाला टिकायचं आहे, आम्हाला त्या ठिकाणी वाढायचं आहे. प्रेज द लॉर्ड. चर्च परफॉर्मन्सची जागा नाहीये. किशोर सरांनी आम्ही बोलत असताना त्यांना सांगितलं, म्हटलं सर, म्हटलं चर्च जी आहे परफॉर्मन्स म्हणजे काय? सादर करणं. तुमची कला जी आहे ती सादर करणं. आम्ही गाणे गातो, गाणे गातो. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जेवढे नवीन गाणे गायले, तुम्ही किती जणांना इथे शिकवले? हा माझा पहिला प्रश्न. आय अप्रिशिएट युअर हार्ड वर्क. मी तुमची मेहनत त्या ठिकाणी अप्रिशिएट करतो. मला तुमचा फार आदर आहे. पण जे ही गाणे तुम्ही गाता, काय फक्त तुम्ही स्वतःसाठी गाता? मी ते कोणतंच गाणं या पुलपेट मध्ये गात नाही. या पुलपेट वरून मी ते कोणतंच गाणं गात नाही जे मी माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये गातो. हे जे गाणं मी गायलं, उसकी महिमा करो बंधन टूट जाएंगे, मेरा यीशु मौजूद है, हे मी काल रात्री ऐकत होतो. काय ऐकत होतो? कारण माहितीये, कारण की या गाण्याच्या द्वारे आमचे बंधन तुटले जातात. काय तुमच्या गाण्याच्या द्वारे तुमचे बंधन तुटतात का? काय तुम्ही त्या प्रेमाने गातात का? का आम्ही इथे आहोत? मला नाही वाटत. मला परफॉर्मन्स वाटतो. आत्म्याने गीत मला नाही वाटत. देव आत्मा आहे, त्याच्या उपासकांनी त्याची स्तुती आराधना आत्म्याने आणि खरीपणाने करावी. तर माझं म्हणणं हे आहे की आम्ही खरंच आत्म्यामध्ये गातो का? जर तुम्हाला गीत गायचे आहे तर सर्वांना घेऊन गा. चर्च परफॉर्मन्सची जागा नाहीये. तुमच्या कला गुणांचा सादर करण्यासाठी चर्च जागा नाहीये. चर्च ही जागा परिवर्तनाची आहे. प्रेज द लॉर्ड. इट्स द प्लेस ऑफ ट्रान्सफॉर्मेशन. परिवर्तन, बदलाची जागा आहे. प्रेज द लॉर्ड. पवित्रतेमध्ये वाढण्याची जागा आहे. देवापासून आशीर्वाद मिळवण्याची जागा आहे. देवाच्या स्वरूपामध्ये येण्याची जागा आहे. रिकाम्या हाताने परत न जाण्याची जागा आहे. याला म्हणतात चर्च. तुम्ही देवाकडून काय घेऊन जाता? हालेलुया. जेव्हा तुम्ही देवाचं वचन ऐकता, कसं आहे, कसं तुम्हाला समजेल का हे वचन बरोबर आहे? मी तुम्हाला सांगू का, जितक्यांनी पेत्राचा उपदेश ऐकला ना, पेत्राने प्रचार केला, मनाला काय लागलं? काय लागलं? कम ऑन, काय लागलं? चुटपुट लागली. चुटपुट लागली म्हणजे मन त्यांचे तुटले आणि ते म्हणाले आता काहीतरी करावं लागेल, काहीतरी करावं लागेल. इथे येऊन वचन ऐकल्यानंतर जर तुमच्या मनाला चुटपुट लागत नाही तर मी तुम्हाला सांगतो, तो प्रचार तुमच्या जीवनामध्ये कधीच लागू होत नाही. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगू इच्छितो, प्रत्येक उपदेशाद्वारे तुमच्या जीवनामध्ये बदल दिसणं गरजेचं आहे. हालेलुया. जे लोक देवाच्या वचनाने गांभीर्याने घेतात
ते लोक आपल्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टींना पाहतात, परंतु जे लोक देवाच्या वचनाला गांभीर्याने त्या ठिकाणी टंगळ मंगळ करून घेतात, गांभीर्याने घेत नाही, त्या ठिकाणी मजाकमध्ये घेतात, त्यांच्या जीवनामध्ये ते नेहमी बंधनामध्ये अडकलेले राहतात. म्हणून वचनाला आपल्या जीवनामध्ये गांभीर्याने घेणं शिका, त्यांना आपल्या जीवनामध्ये लागू करणं शिका. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजतंय? जे झोपले ते प्रेज द लॉर्ड म्हणतील. कम ऑन. You the spirit of laziness, get out in the name of Jesus. आळशीपणाच्या आत्म्यांनो, येशूच्या नावात आज्ञा करतो, निघा इथून. Come on. आपल्या अधिकाराचा वापर करायला शिका. तुम्ही देवाची संतान, हा अधिकार तुमचे आहे. Praise the Lord. मी तुम्हाला सांगतो, जास्त काही नाही पण थोडं तरी आपल्या जीवनामध्ये लागू करायला शिका. मी काही लोकांचा मला फार आदर वाटतो, जे 4 आठवड्यापूर्वी उपदेश ऐकलेला अजूनही प्रयत्न करत आहे, प्रार्थना करत आहे आपल्या जीवनामध्ये लागू करण्याचा. ते वचन ऐकत आहे, ते प्रार्थना करत आहे, ते उपवास करत आहे. Praise the Lord. मी तुम्हाला सांगू इच्छितो, काय फायदा आहे हो जेव्हा इथे येऊन आमच्यामध्ये काही बदल होत नाही? काय फायदा आहे माझ्या उपदेशाचा, एवढा उपदेश करूनही आमच्यामध्ये काही बदल होत नाही? आम्ही पाप करतो, कारण की खरं जीवन चर्च मध्ये नाही जगलं जात, खरं जीवन चर्चच्या बाहेर जगलं जात. हालेलुया. आज आम्हाला हे जाणायचं आहे. आज आमची प्रार्थना हीच पाहिजे की मला देवाच्या उपस्थितीमध्ये टिकून राहायचं आहे, मला एक मुकुट मिळवायचा आहे. आणि जेव्हा तो मुकुट मला मिळवायचा आहे, तर काही जरी झालं, कोणाला वाईट वाटलं अथवा नाही वाटलं, कुणी मला सोडून गेलं, कुणी टिकून राहिलं, कुणी मला शिव्या दिल्या, कुणी मला जवळ घेतलं, मला फरक पडत नाही, तर मी मुकुट मिळवण्याच्याच पाठीमागे राहतो. कधी कधी मुकुट आम्हाला एकट्यालाच मिळेल बरं का, पण माझी प्रभूमध्ये अशी इच्छा आहे की हा सर्व मुकुट तुमच्या परिवारासहित तुम्हाला मिळावे. आमेन. मला सर्वात जास्त कोणत्या लोकांचा राग येतो? किती लोकांना राग येतो? ज्यांनी हात खाली ठेवले त्यांचा राग मला माहिती आहे. त्यांचा राग इतका कुचका असतो, ते तोंडाने फार गोड बोलतात, परंतु त्याचे परिणाम तुम्हाला नंतर दिसतात. मला फार लोकांचा, काही लोकांचा फार राग येतो, जे देवाचा गौरव स्वतः घेतात. काय म्हणतात माहिती का? ब्रदर, तुम्हाला काय माहिती आम्ही देवासाठी काय सोडले? मास्टर, तुम्हाला काय माहिती आम्ही देवासाठी काय सोडलंय? काय सोडलं? काय सोडलं? तुम्ही देवासाठी काही सोडलं नाहीये. ही घमंडी साक्ष आहे ना, चर्च मध्ये देणं, याला त्याला देणं बंद करा. देवासाठी मी हे सोडलं, देवासाठी ते सोडलं, ही तुमची घमंडी साक्ष आहे. अरे सोडलं पण त्याने ज्याने मला आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता तुमच्या आणि माझ्यासाठी ते स्वर्गाचं वैभव सोडून या पृथ्वीवर आला. या करता जेव्हा मी पापाच्या गटारीमध्ये लोळत होतो, त्या पापामध्ये मरत होतो, त्या घाणीमध्ये मी मरत होतो, मला वाचवण्यासाठी तो स्वर्ग सोडून आला. माझ्यासाठी तो बदल केला, माझ्यासाठी तो उठला गेला. अरे सोडलं तर त्याने आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही म्हणतो, तुम्हाला काय माहिती आम्ही देवासाठी? अरे सोडलं तर त्याने आमच्या करता स्वर्ग सोडला, पृथ्वीवर मनुष्य.
कृपा देणारा तो आहे. आम्हाला राग येतो, आम्ही राग जर देवाजवळ घेऊन येतो ना, देवा प्रभू मला कृपा दे, मला सोडण्यासाठी, तेव्हा तो कृपा देईल, आमच्या जीवनातून राग निघून जाईल. आम्ही म्हणतो आम्ही देवासाठी काय सोडलं. Praise the Lord. मी तुम्हाला सांगू इच्छितो, त्याने आमचे सर्व व्याधी स्वतःवर घेतले. तुम्हाला थोडी तरी आयडिया आहे का, थोडी तरी माहिती आहे प्रभू येशूने आमच्यासाठी काय काय सहन केलं, त्याच्याबरोबर काय काय झालं, थोडी तरी आयडिया आहे आम्हाला. समजा तुमच्या बरोबर कधी असं झालंय का, तुम्ही एखादा गुन्हा केला नाही आणि तुमच्यावर दोष लागला गेला. समजा तुम्ही काहीच केलं नाही आणि मी येऊन तुम्हाला जाणताना शिकायला देणार तर नाही. खूप तुमच्याविषयी निंदा केली, तुमच्याविषयी चुगल्या केल्या, तुम्हाला वाटेल ते बोललो, तुम्हाला आनंद होईल का दुःख होईल? तुम्ही असे थोडी आहे, तू किती बी कर पटपट आम्ही आहे निबरगट नाही, निबरगट नाहीये, तुम्ही फक्त बोलायला, पण तुम्हाला वाईट वाटतं. तुम्ही म्हणता नाही बाळा साहेब आम्हाला राग नाही आला, परंतु तुम्ही अपेक्षा करणं सोडलं नाहीये, तुम्ही अपेक्षा करता, तुम्हाला वाईट वाटतं. यू कांट डिनाय दिस थिंग. तुम्ही याचा नाकार करू शकत नाही. नाही ना पाळत साहेब आम्हाला नाही वाईट वाटतं, मग पार्किंग ठेवली आहे का ना मागे, नाही पाळत साहेब नाही 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 अजिबात नाही, इकडं पडत ये मोठ्यावर तुझं वाटतं नाही पाळत साहेब. बहिणी बहिणी बसल्यात, तिचा गुडघा थोडासा काय असं लगेच तिचा लगेच दुसरीच मारायची तिला. हा प्रभू तू प्रेम करतो, वाचा ढोंगापासून. Praise the Lord. Keep this thing away from you. या गोष्टी आपल्यापासून बाजूला ठेवा. वाईट वाटेल ना तुम्हाला, वाईटच वाटेल. जेव्हा प्रभू येशूवर जगातलं सर्व पाप त्या ठिकाणी लादलं गेलं, त्याच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी त्याने केल्या नाही त्या सर्व त्याच्यावर लादल्या गेल्या, ते त्याने सर्व काही गप्प राहून सहन केलं. Praise the Lord. Praise the Lord. एक सुद्धा पाप त्याच्यावर नव्हतं, एकाचा सुद्धा अधिकार त्याच्यावर नव्हता की त्याच्यावर पाप त्या ठिकाणी दोष लावे. He's clean. पवित्र होता, एकही पाप त्याच्यामध्ये नव्हतं, परंतु सर्व जगाचं पाप त्याच्यावर टाकलं गेलं. आदामापासून तर आतापर्यंत जेवढंही पाप होतं सर्व काही त्याच्यावर टाकलं गेलं. आणि किती दुःख झालं असेल ना प्रभू येशू जेव्हा त्याच्यावर सर्व पाप त्या ठिकाणी टाकल्या गेलं. पण एक गोष्ट तुम्हाला सांगू, आम्हाला जर मुकुटाच्या पाठीमागे धावायचं आहे तर आम्हाला आमचं बाह्य जीवन आणि आतलं जीवन स्थिर करावं लागेल. प्रेज द लॉर्ड. तीन भागामध्ये आमचं शरीर डिवाइड होतं. शरीर, जीव, आत्मा. तीन भागामध्ये शरीर, जीव, आत्मा. आता शरीर आहे, हे जे शरीर आहे ना, तरुणपणी लई सुंदर दिसते. 4 वेळेस आमचा आरशामध्ये भाव वाटतं, किती सुंदर भाव. पण जसं जसं वय वाढतं ना, हे शरीर सुकायला लागतं. किती बी तुम्ही डाएट करा, किती बी तुम्ही फळं खा, किती बी तुम्ही त्याची मसाज करा, त्याची हजामत करा, कितीही तुम्ही पपई खा, कितीही तुम्ही त्याचं साल्ट्याचं त्या ठिकाणी ते तोंडाला चोळा, कितीही टरबूज तुम्ही खा, किती वाटेल त्या क्रीम लावा, परंतु एक ना एक दिवस ते सुकणारच नाही. म्हणून बायबल सांगतं शरीर मातीचं आहे, मातीलाच मिळणार. सैतान लय भारी, बाई दादा भाऊ अरे किती सुंदर दिसतो, किती सुंदर दिसतो तू. बघ मार्केट मध्ये एक नवीन प्रोडक्ट आहे,
हे लावलं का चेहरा गोरावर, बघ ना चांगली लिपस्टिक आली, ही लावली का सगळे जण तुझ्याकडे बघतील. अरे दादा बघ मार्केटमध्ये नवीन हेअरस्टाईल आली, हेअरस्टाईल करशील तर नुसत्या पुरी वळवळ पाहतील. अरे या सैतानाच्या फालतू मोहापासून वाचा. प्रेज द लॉर्ड. हे सैतानाचे फालतू षडयंत्रापासून आपल्या जीवनाला वाचवा. मी तुम्हाला सांगू इच्छितो, देवाचं वचन आम्हाला या प्रकारे सांगतं की आम्हाला या गोष्टींपासून वाचून राहायचं आहे. सैतानाचा व्यापार आहे हा, तुम्हाला मोहामध्ये टाकणं. प्रेज द लॉर्ड. दुसरी गोष्ट जीव आणि तिसरी गोष्ट आत्मा. आता हा जो जीव आहे ना, हा जीव तुम्हाला शिकवतो जगामध्ये कसं राहायचं. हा जीव तुम्हाला शिकवतो लोकांच्या चुगल्या कशा करायच्या. हा जीव काय करतो माहितीये का, हे सगळं सुरुवातीतूनच येतं बरं का, या जीवापासूनच येतं. या जीवातूनच लोकांची काय होती, चुगली चालू होती, निंदा चालू होती, भांडणं कुठून येतात, या जीवापासूनच येतात. प्रेज द लॉर्ड. आणि ख्रिस्ती लोकांचं हेच काम आहे बरं का, सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत याच्या त्याच्याविषयी बोलणं. मी विधर्मी लोकांविषयी बोलत नाहीये, कारण की जर विधर्मी लोकांविषयी बोलायला लागलो तर आम्हाला काही अधिकार नाही. माझी इच्छा ही आहे का ख्रिस्ती लोकांनी स्वतःमध्ये असा बदल करावा की त्यांच्याकडे पाहून लोकांनी देवाचं गौरव आपल्या जीवनामध्ये असावा. प्रेज द लॉर्ड. आम्हाला पहिले बदलण्याची गरज आहे, तेव्हा जग बदलेल. आम्ही म्हणतो घरामध्ये नवऱ्याला शिव्या देते पण बाहेर जाऊन देवाचं सुवार्ता करते. वा. घरामध्ये बायकोला इतका दणादण मारतो पण बाहेर जाऊन लोकांना देवाचं प्रेम शिकवितो. म्हणजे वा. निघा या घाणेरड्या गोष्टींपासून. आमचं जीव आहे ना जगात अडकलेलं आहे का नाही. आम्ही नाही लोकांना म्हणत माझ्या जीवाला त्रास झाला म्हणतो ना, म्हणणार का तुम्ही माझ्या आत्म्याला त्रास झाला, कधीच नाही म्हणत. आम्ही म्हणतो माझा जीव लय रस्ता आला म्हणतात ना, काही काही जीव लय दुखला, लय जीवाला त्रास, लय जीवाला क्लेश. प्रेज द लॉर्ड. तिसरी गोष्ट जी आहे आत्मा. आता हा आत्मा तुम्हाला सांगतो त्या स्वर्ग आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आणि मी जर खरे ख्रिस्ती बनू इच्छितो तर आमच्या जीवनामध्ये, जर तुम्हाला आणि मला खरे ख्रिस्ताचे बनायचे आहे तर आम्हाला आमच्या जीवनामध्ये शरीराचं कमी आणि आत्म्याचं जास्त ऐकावं लागेल. प्रेज द लॉर्ड. पाऊल म्हणतो माझा आतला मनुष्यत्व त्या ठिकाणी बलवान होत आहे ऍज कम्पेअर टू आउटसाइड. माझा बाह्य मनुष्य कमजोर आहे पण माझा आतला मनुष्य बलवान आहे. आत्मिक मनुष्य विषय हे तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही आत्मिकतेमध्ये वाढाल तुम्ही मजबूत व्हाल आणि तुमच्या प्रार्थनेची उत्तर देव देणं सुरू करेल. ही एक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेतून आम्हाला जाणं गरजेचं आहे. काही गोष्टी देव तुम्हाला लवकर देतो पण ते तुमच्या बाह्य मनुष्यत्वाविषयी, पण तुम्हाला आत्मिकतेमध्ये वाढायचं आहे. प्रेज द लॉर्ड. देवाला म्हणा की माझा स्वभाव बदल, माझ्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व गोष्टी बदल. जेव्हा हे बदले तेव्हा तुमच्या जीवनाचं ध्येय बदलून जाईल आणि तुमचं ध्येय एकच असेल की माझ्या जीवनाद्वारे ख्रिस्त लोकांना दिसावा. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पुष्कळ लेकरं म्हणतात, त्यांना विचारा तुम्ही काय करायचं. मोठं म्हणून मला परदेशामध्ये जायचं, मला विदेशामध्ये जायचं, मला फॉरेनला जायचं, तिथं काम करायचं. माझी तर प्रार्थना ही आहे, प्रभू जेवढे तिकडे गेलेले सगळे इकडे घेऊन ये. सगळे तिकडे. अरे भारत बदलण्यासाठी बाहेरच्या लोकांनी येऊन इथं सुवार्ता सांगण्याची गरज काय आहे. इथले लेकरं आहे ज्यांनी ख्रिस्ताचं नेतृत्व करावं आणि भारताला बदलून टाकावं. अरे आनंदाने झाला का तुम्हाला वाटत नाही की तुमच्या लेकरांनी भारताला बदलावं. आमेन. आम्हाला बदलायचं आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुमचं ध्येय जगित गोष्टी नसायला पाहिजे तर तुम्हाला देवाचं कार्य आत्म्यामध्ये वाढवायचं आहे.
काय होणार आहे फॉरेनला जाऊन? तिथे गेले तुम्ही काय $15,000-20,000 त्या ठिकाणी कमावणार. एखाद्या छोट्याशा टाउन मध्ये एखादं घर घेणार. घर घेतल्यानंतर तिथं 6 महिने बर्फच पडतो. चारी बाजूला बर्फ पडलेले तुम्ही घरामध्ये बसले. काय फायदा आहे? म्हणून आम्हाला इथले लेकरांना आम्हाला तयार करायचं आहे. आमचं लक्ष हेच पाहिजे की आमच्या शेजाऱ्याचा नाश न होता त्याने सुद्धा मुकुटाच्या पाठीमागे धावावं. प्रेज द लॉर्ड. आमचं लक्ष हेच पाहिजे की आम्ही ज्याही ठिकाणी कामाला जातो त्या कामावरचा प्रत्येक व्यक्ती जगामागे नाही तर देवाच्या मुकुटामागे धावला पाहिजे. आमचं ध्येय हेच पाहिजे. आमचे मित्र मैत्रिणी जगाच्या फालतू गोष्टींमागे न धावता मुकुटाच्या पाठीमागे धावले पाहिजे. ही डिझायर आमची पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो की आमचं ध्येय हेच पाहिजे की आमच्या प्रत्येक परिवारातल्या सदस्याने ख्रिस्ताला ओळखावं. प्रेज द लॉर्ड. एक्झाम्पल देतो, एक उदाहरण देतो. उदाहरण देऊ ना? नक्की. तृप्ती समज तू स्वर्गात गेली. सगळेच जाणार आहे. तू स्वर्गात गेली आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर सर्वात पहिले तू कोणाला शोधशील? मम्मी पप्पाला. ओके. मम्मी पप्पाला शोधशील. अजून चल ठीक आहे, तू गेली स्वर्गामध्ये, तू मम्मीला पप्पाला शोधायला लागली. पुष्कळ सारी गर्दी आहे. तू म्हणायला लागली पप्पा कुठे, पप्पा कुठे, पप्पा कुठे, पप्पा कुठे. आणि शेवटी तुझे पप्पा तुला भेटले. तुला काय होईल? आनंद होईल. ये माझे पप्पा पण इथे. आता तू गेली मम्मीला शोधायला आणि शोधता शोधता तू तिथे गेल्यानंतर तुला तुझी मम्मी दिसली आणि तुझी मम्मी मम्मी तू पण आली. ये आपण सगळे आलो. आता तू चालली भावनाला शोधायला. तू भावनाला शोधत राहिली, शोधत राहिली, शोधत राहिली, पण भावना तुला कुठं सापडणार? तू याला विचार, त्याला विचार, सगळ्यांना विचारत राहिली. सगळ्यांना कुठे माझी बहीण, भावना कुठे, भावना कुठे? आणि एक देवदूत अचानक तुझ्याकडे आला आणि तुला म्हणाला चल मी तुला भावना दाखवतो. भावना कुठे? आणि जेव्हा तू तुला घेऊन गेला तर भावना खाली उभा आहे. तिथं खाली आहे आणि तिथून ओरडत राहिले ए मम्मी बाहेर. आणि मी तुला खालून त्या ठिकाणी तू बघून म्हणते ए तू तिथं कसं काय गेली? मी पण चर्चला येत होते ना, मी पण गाणी गात होते ना, आपण सगळे करत होते ना, तू कसं काय तिथे गेली? तुला काय होईल? तुला वाईट वाटेल का आनंद होईल? तुला दुःख होईल. दुःख होईल तुला. सेम गोष्ट प्रत्येक व्यक्तीविषयी ज्याला तुम्ही भेटता त्याच्याकडे बघून तुम्हाला वाटायला पाहिजे. बाळक पण असेल तिथं. प्रत्येक व्यक्तीमध्ये उदाहरण देणं. हे सगळे लेकरं आम्हाला प्रभूमध्ये तिथे भेटणार. आमेन. आम्ही सगळेजण, मी तुम्हाला सांगतो, आम्ही आज जरी इथे एकपट आहोत, 1000 पण फळ घेऊन तिथे जाणार आहोत. आमेन. आम्हाला एकटं जायचं नाही. प्रत्येक व्यक्तीबद्दल तुमचं मन या प्रकारे दुःखी झालं पाहिजे की जर मी एकटा तिथे जाणार आहे तो तोही व्यक्ती ज्यांना तुम्ही भेटता तो प्रत्येक जण माझ्यासोबत प्रभू येशू जवळ तिथे पाहिजे. आमेन. मी तुम्हाला काय त्या ठिकाणी सांगू इच्छितो, आमची प्रार्थना याच प्रकारे पाहिजे की आमच्या जीवनामध्ये परिवर्तन व्हावं. प्रेज द लॉर्ड. आम्ही उपवास का करत आहोत? या दिवसांमध्ये आमचा उपवास यासाठी आहे की आमचं बायबल वाचन वाढावं. आमचे उपवास याकरता आहे की आमची प्रार्थना जीवन वाढावी. आमचे उपवास याकरता आहे की आम्ही उपवासमध्ये बळकट व्हावं. आमचे त्या ठिकाणी की आम्ही आपल्या आत्मिक जीवनामध्ये मजबूत व्हावं. मी तुम्हाला सांगू इच्छितो, हा बदल होण्यासाठी आम्हाला प्रभू कृपा देत आहे आणि जेव्हा तो कृपा देतो निश्चित रूपे आम्ही उंच झाल्याशिवाय राहतो. प्रेज द लॉर्ड. अभिवचनांना पकडून घ्या, आशीर्वादांना पकडून घ्या, होल्ड करा. जर तुम्ही स्वतःला ख्रिस्ती म्हणवता तर आपल्या लेकरांना येशूच्या रक्तामध्ये बांधून टाका. काय करा? आपल्या लेकरांना येशूच्या रक्तामध्ये बांधून टाका. नेहमी रडून रडून प्रार्थना करण्याची गरज नाहीये. हे प्रभू असं कर ना. अरे अधिकाराचा वापर करा. जर तुम्ही स्वतःला ख्रिस्ताचे लेकरं म्हणवता तर प्रेम विथ ऑथॉरिटी अधिकाराने प्रार्थना करा. सैतानाने जे तुमच्यापासून घेतलंय ना, ओढून आणा, त्याच्याकडून हिसकावून आणा.
अधिकाराने प्रार्थना करायला शिका. मी तुम्हाला सांगतो, सैतानाकडे एवढा अधिकार नाही की तो नीतिमानाला अडखळण घालेल. आपल्या अधिकाराने येशूकडे जा. मी तुमच्या घरामध्ये, जर तुमच्या घरामध्ये कोणी व्यक्ती चर्चला येत नाही ना, तर निराश होऊ नका. तुम्ही जर ते जीवन जगत आहात तर अधिकाराचा वापर आपल्या घरामध्ये करणं चालू करा. मी तुम्हाला सांगतो की जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अधिकाराने जर देवाला मागितलं, आपल्या लेकरांना मागा, आपल्या पतीला मागा, आपल्या पत्नीला मागा, आपल्या प्रियजनांना मागा, आपल्या शेजाऱ्यांना मागा. जर तुम्ही अधिकाराने मागा तर प्रभू तुम्हाला निश्चित रूपी ते चर्चमध्ये आणेल. Praise the Lord. मी तुम्हाला सांगू इच्छितो, बायबलमध्ये सर्वात उत्तम उदाहरण जर कोणतं असेल तर ते फक्त प्रभू येशू आहे. There is none other like him. त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाहीये. ज्या दिवशी प्रभू येशूला धरलं, प्रभू येशूला पकडण्याच्या अगोदर प्रभू येशूला माहिती होतं की त्याला फार लवकर धरून दिलं जाणार आहे. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जर खरं धार्मिक जीवन जगत आहात तर तुमचा शत्रू तुमच्या विषयी काय योजना करत आहे, तुम्हाला पाडण्यासाठी काय हल्ले करण्याचा योजना करत आहे. एक दिवस येईल परमेश्वर सर्व त्याची योजना तुम्हाला प्रकट करेल. Praise the Lord. जर तुम्ही देवामध्ये आत्मिकतेमध्ये जीवन जगत आहात, मी तुम्हाला सांगतो, प्रत्येक विरोधात जाणाऱ्या व्यक्तीला विरोध करण्याची तुम्हाला गरज नाहीये. तुमच्या बाजूने विरोध करण्यासाठी स्वतः प्रभू येशू उभा आहे. देवाची इच्छा आहे की आम्ही आमच्या कम्फर्ट झोन मधून, आपल्या सुरक्षित जागेमधून आम्ही बाहेर निघावं आणि ख्रिस्ताकडे आम्ही जावं. संकटाला आम्ही खुराड्यात लपून बसतो. कोंबडी पाहिजे ना, कोंबडी संकट आल्यावर काय करते? खुराड्यात जाते ना, आहे ना. आम्ही लपून बसतो. आम्हाला त्या संकटाला सामोरे जायचं आहे. मी तुम्हाला सांगतो की आमच्या जीवनामध्ये आम्हाला पुष्कळ वेळा वाटतं, का आम्ही देवामध्ये काय गरज होती येण्याची, का आलो, का बरं असं झालं, का बरं हे गोष्टी घडले, का आमचे आई बाप देवाने काढून घेतले, का माझा भाऊ गेला, का माझी बहीण गेली, का माझा आजा बाबा बाप सगळे गेले, का बरं मी त्या ठिकाणी हुशार नाहीये, का मी इतर लोकांसारखी नाहीये, का माझ्यावर कोणी प्रेम करत नाहीये. या विचारांना बाजूला काढा आणि देवाच्या पाठीमागे त्या ध्येयाकडे धावणं सुरू करा. जेव्हा ध्येयाकडे धावाल, आपल्या जीवनाद्वारे ख्रिस्ताला लोकांसमोर प्रदर्शित केल्याशिवाय राहणार. आमेन. विजयी घोषणा करायला शिकणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगू इच्छितो, अहो भले लोकांना जे व्यसनामध्ये आहे ना, पापामध्ये आहे, घाणेरड्या गोष्टींमध्ये गुडघ्यावर बसलेलं पाहिलेले मी त्यांना. भले लोकांना ज्यांना घमेंड होता, प्रभूने त्यांना गुडघ्यावर आणलेलं आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आम्ही पुष्कळ वेळ विचार करतो, काय तर आलो, जर माझे पप्पा या ठिकाणी जर उपस्थित असते तर आज मी देवामध्ये नसतो. ही देवाची योजना आहे. आम्हाला कामावरून काढून टाकलं, त्याच्या पाठीमागे देवाची महान योजना आहे. आमच्यावर कुणी प्रेम करत नाही, त्याच्या पाठीमागे देवाची योजना आहे. आमच्या आशीर्वादातून उघडले नाही, देवाची योजना आहे. एक दिवस येईल, समजेल सगळ्या गोष्टी प्रकट व्हायला सुरुवात होती आणि जेव्हा त्या प्रकट होती त्याची तुलना कोणी करू शकत नाही. माझी प्रार्थना तुमच्यासाठी हीच आहे. ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त गेतसेमानी बागेमध्ये गेला होता, जेव्हा त्याने सुरुवातीला प्रार्थना केली, तो म्हणाला, हे पिता शक्य असेल तर हा प्याला मजपासून टळून जाऊ दे. तो शरीरामध्ये होता, प्रभू येशू शरीरामध्ये तो त्रास, तो पेन होता, तो त्या ठिकाणी दुःख तो फील करत होता, तो जाणीव करत होता, त्याला त्रास होत होता. परंतु जशी त्याने प्रार्थना केली, त्याची शब्द बदलून गेली. जेव्हा तो प्रार्थना केली तेव्हा तो सामर्थ्याने भरला आणि तो पुढे म्हणतो, बोल्डली म्हणतो, माझी आई तुझी इच्छा पूर्ण. प्रेज द लॉर्ड. एका ठिकाणी तो म्हणतो, आय एम रेडी, मी तयार आहे. जेव्हा भाले त्या ठिकाणी तलवारी घेऊन लोक त्याला धरण्यासाठी आले, तो त्यांना म्हणतो, काही करण्याची गरज नाहीये, आता मी त्या ठिकाणी तयार झालेलो आहे. माझा त्या ठिकाणी माझा आत्मिक मनुष्य तयार झालेला आहे, तो मजबूत झालेला आहे. आता मी तयार आहे, मला भीती वाटत नाहीये, कारण की माझ्या आतमधला आत्मिक मनुष्य तयार झालेला आहे. आता भीती नाही. आम्ही काय घाबरतो? का बरं आम्हाला भीती वाटते? मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो, तुम्हाला जर भीती वाटते ना, प्रार्थना करणं सुरू. तुमच्या घरामध्ये भांडण होतं ना, लगेच प्रार्थना करा. तुम्हाला काम नाही ना, लगेच प्रार्थना करा. तुमच्या घरामध्ये तंगी आहे ना, लगेच प्रार्थना करा. आम्ही सारा जाऊ देतो,
असफल झाले का प्रार्थना करणं जेव्हा मला गरज पडते मी पहिले प्रभूला म्हणतो, प्रभू मला माणसांपेक्षा तुझ्यावर जास्त भरोसा आहे, तुझ्याकडून पहिले अपेक्षा आहे, बाकीचे नंतर. प्रेज द लॉर्ड. कारण की माझा प्रभू त्या ठिकाणी इतका पण कंजूस नाहीये की मी मागितल्यावर तो देत नाही, तो देतो पण त्याच्या वेळेला देतो आणि इतकं देतो ते माझ्या गरजेपेक्षा अधिक असतं. प्रेज द लॉर्ड. आशीर्वादांची घोषणा करणं चालू करा ना. किती अद्भुत गोष्ट आहे. जेव्हा प्रभू सुरुवातीला म्हणाला हा प्याला हे पित्या, हा प्याला शक्य असल्यास मजपासून टळू दे, परंतु जेव्हा त्याने प्रार्थना केली तो लगेच प्रभू उठला आणि एकदम धैर्याने म्हणतो, माझी नव्हे तर तुझी इच्छा पूर्ण कर. प्रेज द लॉर्ड. मी तयार आहे आता सहन करण्यासाठी. येऊ दे काटे कुसळ, त्या ठिकाणी फटके मार, किती यायचे येऊ दे, आता मी तयार झालेलो आहे. आता मला फरक पडत. प्रेज द लॉर्ड. आय एम रेडी. असंच व्हायचं आहे तुम्हाला आणि मला. असंच व्हायचं आहे तुम्हाला आत्मिकतेमध्ये. तुम्हाला वाढायचं आहे. मी तुम्हाला सांगतो 2 तिमोथी 4 अध्यायाच्या 5व्या वचनामध्ये पाऊल या प्रकारे म्हणतो, तू तर सर्व गोष्टींविषयी सावध आहेस. काय म्हणतो? सर्व गोष्टींविषयी सावध राहा. काय राहायचंय तुम्हाला? काय राहायचंय तुम्हाला? काय राहायचंय तुम्हाला? म्हणा शेजाऱ्याला तुम्हाला सावध राहायचंय. आवाज येत नाहीये मला. मी तुम्हाला सांगतो माझा प्रॉब्लेम आहे. इथून पुढे जर चर्च मला ऍक्टिव्ह दिसलं नाही तर मी सरळ सांगल मला काय करायचं, माझे उपाय करता येतात, भरपूर काही करता येतं. जितकं प्रेमाने बोलता येतं तितकं टोचून पण बोलतो, पण टोचून नाही बोलत कारण की ख्रिस्त आहे आमच्याला. प्रेज द लॉर्ड. तर तुम्हाला तुमचा उत्साह दिसला पाहिजे. तर बघायचा आहे तर उचला आपला आवाज. भांडायला पण तुम्हाला सांगावं नाही लागत आवाज भांडायचा. अरे आवाज पासून ते भांडता एवढं ओरडतो आम्ही. आणि तुम्ही जागा म्हटलं तुम्हाला सावध राहायचंय तर तुम्ही वचन आहे, ते अद्भुत वचन आहे, त्याच्यामध्ये पावर आहे. काय राहायचंय तुम्हाला? काय राहायचंय तुम्हाला? प्रेज द लॉर्ड. एकदा काय झालं, एका देवाच्या दासाने मला सांगितलं की आमच्या चर्चमध्ये एक बहीण होती आणि ती काय करायची, लोकांच्या घरी जायची, त्यांच्या लेकराची निंदा करायची. आणि त्यांनी सांगितलं, एकदा मी एका घरी गेलो होतो आणि घरी गेला असताना ती बहीण अचानक तिथे आली आणि अचानक तिने मला पाहिलं आणि ती तशीच ती म्हणाली, आणि बाळासाहेब आले का? ठीक आहे नंतर येते. तेव्हा त्या घरातल्या व्यक्तीने सांगितलं की बहीण येते आणि याच्या त्याच्या लेकरांविषयी आम्हाला चुकल्या कर. ती असंच आहे, ती तसंच आहे, ती याच्यासोबत गेली, ती त्याच्यासोबत आहे, तिचं असं आहे, तिचं हे करते, तिचं ते करते. आणि पाळक साहेबाने हसून त्यांच्याकडे बघितलं आणि त्यांना विचारलं, ताई आणि भाऊ तुम्हाला लेकरं आहेत? ते म्हणाले, हो आहे. काय गॅरंटी म्हणे की बहीण उद्या तुमच्या लेकरांविषयी दुसऱ्याच्या घरात बोलणार? प्रेज द लॉर्ड. जर एखादी व्यक्ती तुमच्या घरामध्ये येऊन इतरांच्या लेकरांविषयी जर निंदा करते तर काय गॅरंटी आहे ती दुसऱ्यांच्या घरामध्ये जाऊन तुमच्या लेकरांविषयी बोलणार नाही? प्रेज द लॉर्ड. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? चुकीच्या लोकांना आपल्या घरामध्ये येऊ देणं बंद करा. प्रेज द लॉर्ड. चुकीच्या लोकांना घरात येणं बंद करा. दुसऱ्यांच्या लेकरांची जे बदनामी करतात ना, उद्या तुमच्याही लेकरांची बदनामी करतील. 100% गॅरंटी देऊन सांगतो. तुमच्या घरातलं आत्मिक वातावरण जावं ही सैतानाची इच्छा आहे. काय? तुमच्या घरामध्ये असणारी देवाची उपस्थिती जावी ही सैतानाची इच्छा आहे. म्हणून तो कोणत्या ना कोणत्या व्यक्तीला तुमच्या घरात पाठवतो आणि तुमचं आत्मिक वातावरण खराब करतो. That's it. चुकीच्या लोकांना घरात येणं बंद करा.
Praise the Lord. Hallelujah. संपवतो. शेवट आहे. लोक मला म्हणतात, पाडक साहेब तुम्ही आमच्या घरी काय करत नाही? काय म्हणतात? पाडक साहेब तुम्ही आमच्या घरी का येत नाही? मला सांगा, माझ्या येण्याने काय होणार आहे? आम्ही देव तर नाही आणि तो दर्जा पण आम्हाला नको. पुष्कळ साऱ्या पालकांनी काय केले माहितीये का? देवाचा दर्जा स्वतःला घेतला. बरोबर. परंतु आमच्या येण्याने काय होईल माहितीये का? तुमच्या घरातलं पीठ संपल, तुमचे तांदूळ संपतील, वरतून आम्ही घरातून जाताना 1000 रुपये तुम्हाला दान म्हणून आमच्या हातामध्ये ठेवावं लागेल. काय होईल आमचे? हे तर तुमचं प्रेम आहे की तुम्ही मला बोलावता. परंतु मी तुम्हाला विचारतो, माझ्या येण्याने काय होईल? तुम्हाला बोलवायचं आहे तर आपल्या घरामध्ये आधी आत्मिक वातावरण तयार करा. जेव्हा ते वातावरण तयार होईल तेव्हा तुमच्या घरामध्ये आत्मिक संगती होईल, आणि जेव्हा तुमच्या घरामध्ये आत्मिक संगती होईल तेव्हा त्या प्रत्येक गोष्टी तुमच्यासाठी उघडल्या जातील ज्या देवाने तुमच्यासाठी योजून ठेवलेल्या आहेत. आमेन. प्रेज द लॉर्ड. याचा अर्थ असा नाही बरं का मला बोलवायचं नाही, बोलवा. प्रेज द लॉर्ड. पण काही गोष्टी आम्हाला घरातून हटवणं गरजेचं आहे. आम्हाला आत्मिक संगतीमध्ये वाढायचं आहे. आणि तुमच्या घरामध्ये आलेला आहे तर ऑलरेडी कोणीतरी आलेला आहे ज्याचं नाव प्रभू येशू आहे. आता माझा प्रश्न आहे, काय तुमच्या घरामध्ये येशू आहे? अरे बाप, काय प्रश्न विचारता? आता तू धाकधूकच वाढायला लागली. आता काय गॅरंटी वाटत नाही, कारण की पप्पा भांडणं करते, आई ओरडती, आम्ही दिवसभर मोबाईल खेळतो, आणि एवढं सगळं असल्यावर आता तर वाटतच नाही प्रभू येशू घरामध्ये असेल. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो, तुमची प्रार्थना हीच असायला पाहिजे की प्रभू येशू तू आमच्या घरामध्ये उपस्थित राहा. आमेन. कोणी तुमच्या घरी आलो? कोण तुमच्या घरी आलं पाहिजे? कोण तुमच्या घरी आलं पाहिजे? कोण तुमच्या घरी आलं पाहिजे? आमेन. तुमचं आणि माझं घर ख्रिस्ताचं येण्याचं एक स्थान असणं गरजेचं आहे. आमेन. किती लोकांना समजलो? किती लोकांना समजलं? तर या गोष्टींना आपल्या जीवनामध्ये लागू करणं चालू करा, आणि आपोआप तुमच्या जीवनामध्ये आज त्या ठिकाणी देवाचे आशीर्वाद उघडतील. पापाचा प्रचार कोणालाच आवडत नाही, परंतु हे गरजेचं आहे, कारण की पाप सर्व बंधनं तोडून टाकतं आणि तुम्हाला आत्मिकतेमध्ये वाढण्यासाठी मदत करतं. प्रेज द लॉर्ड. तुमच्या घरामध्ये किती लोक भांडतात बरं? कोण आहे? किती लोक भांडतात? भांडतात का नाही? भांडतात. मी पण भांडतो ना. तुम्हाला एक उपाय सांगू का? उपाय सांगू. काय करायचं माहितीये का? तुमच्या घरामध्ये समजा कोणीतरी भांडणारा व्यक्ती जे विनाकारण ओरडत राहतं, त्याला काही काम नसतं, ते येतं घरात, येतं त्याला शिवाय देतं, काय वाटेल जे भांडणं करत आहे, काय करायचं माहितीये का? असं आहे ना, असं कागद घ्यायचा, कागद बरं का, आणि त्या कागदावर त्याचं नाव लिहायचं. त्या कागदाला घडी करायचं, कागदाची घडी केली, खिशात ठेवायचं. जेव्हा तो घरात आला ना, आणि तो आला तुमच्यावर ओरडायला लागला,
त्याच्यासाठी प्रार्थना करणं चालू करायचं. काय करायचं? त्याच्यासाठी प्रार्थना करणं चालू करायचं. जसं त्याचा आवाज वाढला ना, चिठ्ठी अशी जोरदार येशूच्या नावामध्ये ज्याच्यातला आवाज त्याचा आवाज तिकडे वाढ, चिठ्ठी दाबायची येशूच्या नावामध्ये. घ्यायची चिठ्ठी, घ्यायची घरामध्ये जायचं, एकांतामध्ये चिठ्ठी हातात घ्यायची, त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करणं चालू करा जो अजूनही ख्रिस्ताला विरोध करत आहे. एक दिवस तुमच्या प्रार्थनेने त्याच्या डोक्यामध्ये फोडे येतील, त्याच्या अंगावर फोडे येतील, चार बाजूने त्याला निबट टोले बसतील आणि शेवटी टोले बसल्यानंतर तुम्ही प्रार्थना कराल, तो बरा होईल, तो येशूवर विश्वास ठेवी आणि तुमच्या सोबत चर्चमध्ये जसा तिकडे आवाज वाढला की इकडे चिठ्ठी येशूच्या नावामध्ये. धमक्या देतात ना काही काही. येशूच्या नावामध्ये जसा दाबला तिकडे तो दाबलाच पाहिजे. Praise the Lord. मी तुम्हाला सांगतो, परमेश्वर प्रत्येक गोष्ट बदलणं सुरू करेल जेव्हा तुम्ही या गोष्टी चालू करा. आम्ही नेहमी म्हणतो कस काय शक्य आहे, चिठ्ठीवर करून पहा ना. भल्या भल्यांना बघितलंय मी, भले भले बदलताना बघितले. कशामुळे माहितीये का? येशूच्या नाव भले भले बघितले, भले भले. राहू द्या किती व्याकरण राहू द्या, त्याच्या नावासमोर कोण टिकतो? करा चिठ्ठ्या, करा नावल्या त्याच्यात लिहा, त्याचं नाव लिहायचं, प्रार्थना करणं चालू करायचं. किती बी निबर गट असू द्या, किती बी निबर गट असू द्या, किती बी कंटिन्यू प्रार्थना करा. एक दिवस तुमच्या शेजारी उभा राहून देवाची स्तुती करताना तो तुम्हाला दिसेल. आमेन. निराश नाही व्हायचं हो. जर परिवारातलं कोणी येत नाही, भांडण आहे, निराश व्हायचं नाही. आपल्या अधिकाराला समजा, विश्वासाने प्रार्थना करणं चालू करा आणि आपल्या जीवनामध्ये देव तुम्हाला तेच करेल जे त्याच्या दृष्टीने बरोबर आहे. काळजी करायची नाही. उदाहरण देऊ का? उदाहरण हे कसं कार्य करतं. आता चला, आमच्यामध्ये कोण आहे? आता किशोर सर आमचे फार जवळचे म्हणजे सगळेच जवळचे, पण आमचं जे शेअरिंग देवाण-घेवाण आहे वचनाचं थोडं स्ट्रॉंग आहे, कारण की आम्ही थोड्या ऍडव्हान्स लेवलच्या गोष्टी करतो. आता समजा किशोर सर आणि आमच्या ताई आहेत, आणि काय झालं, एक दिवस ताई रुसल्या त्यांच्यावर, आणि ताई रुसल्यानंतर किशोर सरांनी काय केलं, ताईंचं नाव त्या ठिकाणी लिहिलं, चिठ्ठीवर लिहिलं, कारण की आता त्यांना वाईट वाटत नाही म्हणून मी त्यांचं नाव घेतलं. प्रेज द लॉर्ड. आणि त्यांचं नाव लिहिलं आणि त्यांची थोडीशी किरकिर झाली, परंतु सरांनी चिठ्ठीवर नाव लिहिलं आणि आपल्या कामावर, आपल्या वर्गामध्ये बसून ताईंसाठी प्रार्थना केली येशूच्या नावामध्ये. आता झालं काय, घरी काम करत असताना ताईंचं त्या ठिकाणी पायाला लागलं. आता जसं पायाला लागलं तसं किशोर सर संध्याकाळी त्या ठिकाणी घरी आले, आणि घरी आल्यानंतर काय झालं चिठ्ठी तर खिशातच होती. मी पडले, जसा आवाज वाढला ताईंचा तसा सरांनी चिठ्ठी दाबली आणि म्हणे येशूच्या नावामध्ये. ताई जवळ गेले, कुठं लागलं? पाय बी दाबताय पण चिठ्ठी बी दाबवून गेली. ताई, का करता तुम्ही माझ्यासाठी एवढं? म्हणत येशूच्या नावामध्ये परिवार एक होता. समजलं? आता मी एवढं कॅरेक्टर मध्ये घुसत नाही, घुसल्यानंतर मग सगळं प्रॅक्टिकली नॉलेज असतं, परंतु येणाऱ्या दिवसांमध्ये आम्ही शिकवणार आहे. आमचं जीवन जे आहे ना ते कृतीवर अवलंबून आहे. प्रेज द लॉर्ड. हे वचन कृतीमध्ये आणायचं आहे आम्हाला, हे फक्त ऐकायला नाहीये, कृतीमध्ये आणणं
मी तुम्हाला सांगू इच्छितो, आज मला तुम्हाला विचारायचं आहे, किती लोक यापुढे प्रार्थना करू शकतात? किती लोक यापुढे पाप सोडू शकतात? किती लोक यापुढे आपल्या जीवनामध्ये मुकुटाच्या पाठीमागे धावणार आहे? आमेन. अरे बेकार मैत्री, फ्रेंडशिप पासून बाजूला निघा. त्या मैत्रीपेक्षा मुकुटाच्या पाठीमागे धावा. ती प्रत्येक वाईट संगत सोडून द्या आणि मुकुटाच्या पाठीमागे धावणं चालू करा. हालेलुया. मला एक चांगला ख्रिस्ती बनायचं आहे हे ध्येय धरून ख्रिस्तासमोर या. परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी केल्याशिवाय राहणार. तुमच्या घरी कोणी निंदा करायला आलं ना, सुवार्ता सांगा. तुमच्या घरी कोणी त्या ठिकाणी चुगल्या करायला आलं ना, त्याला सुवार्ता सांगा. कोणी तुमच्याकडे तंगीच्या गोष्टी घेऊन आला ना, त्याला सुवार्ता सांगा. तुमच्या घरी कोणी भांडायला आलं ना, सुवार्ता सांगा. सुवार्तेमध्ये सामर्थ्य आहे, सुवार्तेमध्ये ताकद आहे, सुवार्तेमध्ये सामर्थ्य आहे मानवी मन भेदण्याचं. सर्व प्रकारचे अंतःकरण तोडून आर पार घुसून त्यांच्या जीवनामध्ये कार्य करण्याचं. प्रेज द लॉर्ड. त्यांना सुवार्ता सांगा. प्रेज द लॉर्ड. We are disciples of God, not a fan. आम्ही देवाचे शिष्य आहोत, चाहते नाही. चाहते काय करतात माहितीये का? संपवतो एवढी स्लाइड शेवटची, एकच मिनिट घेऊ. चाहते काय करतात माहितीये का? चाहते अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात, है ना. सलमान खानचा चाहता, शाहरुख खानचा चाहता, ऐश्वर्या रायचा चाहता, माधुरी दीक्षितचा चाहता. आम्ही त्यांच्यासारखे आकडे काढण्याचा प्रयत्न करतो, पण त्यांच्यासारखे दिसतो का? बिलकुल नाही. किती मी स्वतःला सजवा, किती मी काय हेअरस्टाईल करा, काय बी करा, इकडून आकडा काढ, तिकडून आकडा काढ, इकडचे केस काढ, तिकडचे हे कर, ही फेशियल कर, ते फेशियल कर. पोरांनी किती मी बॉडी बनवली, याच्यासारखं बन, त्याच्यासारखं बन, ते पण त्याची चव काही येणार नाही. पण एक शिष्य जेव्हा आपल्या गुरु सारखा बनतो, ही प्रत्येक गोष्ट तो करतो जो आपल्या गुरुला करताना. Praise the Lord. So be a disciple of God. देवाचे शिष्य बना. Praise the Lord. आम्हाला चाहते नाही बनायचंय. आम्ही प्रभू येशूचे चाहते. ये प्रभू प्रभू ये. त्याच्यासारखं बनायला जाल कधीच नाही बनणार. येशूचे शिष्य बना. जेव्हा शिष्य बना तेव्हा लाखो लोकांसमोर उभं राहून छाती ठोकपणे सांगा, आमच्यासाठी एकच आहे आशा, ती म्हणजे ख्रिस्त येशू. प्रेज द लॉर्ड. विरोध होणारच आहे, विरोध होणारच आहे. कारण की चुकीचं काम होत असताना आम्हाला विरोध होत नाही. आता तर आम्ही बरोबर करणं चालू केलं, आम्हाला विरोध झाला तर काय वाईट आहे? प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, जेव्हा मला विरोध होतो ना, तेव्हा मला कन्फर्म खात्री असते की मी बरोबर मार्गावर. पण जेव्हा मला विरोध होत नाही ना, मला टेन्शन येतो, कारण की मी चुकीच्या मार्गावर. प्रेज द लॉर्ड. येईल एक दिवस जेव्हा प्रभू आपल्या पवित्र भाऊमध्ये आम्हाला किंमत चुकवायला तयार राहा. शिष्यत्वासाठी एक किंमत आहे, ती म्हणजे प्रतिदिवशी आपल्या स्वतःचा नाकार कर. म्हणून देवबाप करो, या वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वाद करो. किती लोकांना आजचं वचन समजतं? हालेलुया. किती किती परिस्थिती खराब असू द्या, एक दिवस परमेश्वर तुमची सोय करतो. म्हणून आपल्या या दिवसांमध्ये चालण्यासाठी, अधिकाधिक पवित्रतेमध्ये वाढण्यासाठी परमेश्वर आम्हाला कृपा